शहरातील वाजपेयी चौक परिसरात बनावटी दारूच्या कारखान्यावर गोंदिया शहर पोलिसांनी धाड टाकत एका आरोपीला अटक केली। गोंदिया शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या वाजपेयी चौक परिसरातील एका घरात बनावटी दारू तयार करण्यात येत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली असता पोलिसांनी धाड घालून बनावटी दारू गाळणारे द्रव्य तसेच स्पिरिट, रसायन आणि इतर साहित्य असा एकूण 11,05,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। एका आरोपीला पोलिसांनी अटक केली असून पराग रमन अग्रवाल वय वर्ष 31 असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे। आरोपी विरुद्ध अपराध क्रमांक 898/2025 कलम 65 अ, ब, क, ड आणि ई 83-108 महाराष्ट्र दारूबंदी कायदा सह कलम 123 भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून यात आणखी आरोपींच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे। तर गुन्ह्याचा पुढील तपास गोंदिया शहर पोलीस करत आहे। सदरची कामगिरी गोंदिया पोलीस अधीक्षक गोरख भांबरे, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, गोंदियाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी बानकर यांच्या मार्गदर्शनाखाली गोंदिया शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर पर्वते, सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव गेडाम, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक थेर, सहाय्यक फौजदार कंवलपाल सिंग भाटिया, पोलीस हवालदार सतीश शेंडे, सुदेश टेंभरे, निशिकांत लोंदासे, प्रमोद चव्हाण, दीपक रहांगडाले, कमलेश राऊत, पोलीस शिपाई सुभाष सोनावणे, दिनेश बिसेन, अशोक रहांगडाले, कुणाल बारेवार, मुकेश रावते, प्रमोद शेंडे, सोनू नागपुरे, राकेश बंजारे, अजय बोपचे, अमित पवार, विजय बिसेन यांनी केली। न्यूज रिपोर्टर चेतन समरीत, आज 24 तास, गोंदिया। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।